नमस्कार माझ्या व्यवसाय बांधवांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ओपन एरिया काय असतं याबद्दल माहीत करून घेणार आहोत. अनेक लोकांच्या मनात ओपन एरियाबद्दल अनेक गैरसमज आहेत. ओपन एरिया काय असतं? ओपन एरिया का महत्त्वाचं आहे? आणि ओपन एरियातच सेंटर टाकणं का महत्त्वाचं आहे? या सर्व प्रश्नांची उत्तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. सर्वप्रथम एम-के-सी-एलने पूर्ण महाराष्ट्राचा सर्व्हे करून त्यांनी अनेक अशा जागा निवडल्या आणि ज्या ठिकाणी एम-के-सी-एल सेंटर देऊ इच्छितो. आता एम-के-सी-एल सेंटर तिथे का देऊ इच्छितो? त्याच्यामागे एम-के-सी-एलने अनेक निकष लावलेले आहेत. सर्वप्रथम एम-के-सी-एल कुठे देऊ इच्छित नाही, हे समजून घेणं गरजेचं आहे. सर्वप्रथम एम-के-सी-एल काय करतं? जिथे कुठे एम-के-सी-एलचं, एम-एस-सी-आय-टीचं एखादं सेंटर असेल आणि त्या सेंटरच्या एक ठराविक 2-2.5 किलोमीटर डिपेंड करतं, की तो एरिया किती पॉप्युलेटेड आहे, तिथे किती लोकसंख्या राहते. यावरनं त्या एरियाचं त्या सेंटरसाठी एक एरिया बांधून दिला जातो, की तेवढ्या एरियामध्ये कुठेही दुसरं सेंटर देऊ एम-के-सी-एल देणार नाही. हे न देण्याचं कारण म्हणजे एम-के-सी-एल म्हणतं, की आमचं एक सेंटर तिथे आहे. ते व्यवस्थित चालावं. त्या व्यक्तीला जो सेंटर ओनर आहे, त्याला त्याचा धंदा व्यवस्थित करता यावा. त्याला व्यवस्थित विद्यार्थी मिळू शकावे, यासाठी त्याला एक ठराविक एरिया बांधून दिलेला आहे. आता तुम्ही विचाराल, की सर एखाद्या सेंटरसाठी तो एरिया किती असू शकतो? हे कुठेही सॉरी एम-के-सी-एलने कुठेही या गोष्टीची निश्चितता लिहून दिलेलं नाहीये. हे डिपेंड करतं तुम्ही कुठल्या एरियामध्ये आहात. फॉर एक्झाम्पल एखाद्या मुंबईमध्ये एखादं सेंटर असेल, तर मुंबईमध्ये प्रत्येक गल्लीला सुद्धा एखादं सेंटर दिलं जाऊ शकतं. कारण एम-के-सी-एल मुंबई हे इतकं पॉप्युलेटेड आहे, की त्यावेळेस जवळ सुद्धा सेंटर्स जरी दिले, तरी त्यांच्याकडे मुबलक पोटेन्शियल असणार आहे विद्यार्थी मिळवण्यासाठी. तेच जर एखाद्या ग्रामीण भागात जर बघितलं, जिथं लोकसंख्या अतिशय विरळ आहे, अशा ठिकाणी तो तो जो काही एरिया लॉकिंग एरिया जो आहे, तो बराच मोठा असण्याची सुद्धा शक्यता आहे. तर एम-के-सी-एल सर्वप्रथम ह्या गोष्टीचा प्रयत्न करते, की बाबा माझा एक्झिस्टिंग सेंटर जिथे आहे, त्याच्या जवळपासच्या एरियात मी कुठलंही सेंटर देणार नाही. हे पहिलं निकष एम-के-सी-एल लावते. दुसरा महत्त्वाचा निकष आहे, ज्या ठिकाणी लोकसंख्या अतिशय विरळ आहे, जिथे एखादं सेंटर दिलं तरीही ते सर्व्हाईव्ह करू शकणार नाही, ते चालू शकणार नाही, अशाही ठिकाणी एम-के-सी-एल सेंटर्स देण्यात मनाई करते आणि त्यालाही ओपन एरियामध्ये जागा दिली जात नाही. ह्या 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ज्यावरनं एम-के-सी-एल एखाद्या ठिकाणी सेंटर का देऊ इच्छित नाही, यासाठीचे निकष लावते. पण कुठे देऊ इच्छित आहे, तर त्याच्यासाठी एम-के-सी-एलच्या सर्व्हेनुसार जिथे लोकसंख्या वाढत आहे, जिथे लोकसंख्या आता एक सेंटर चालण्यासाठी, एक सेंटर चालवण्यासाठी लागणारे जेवढं काही पोटेन्शियल आहे, ते जर एखाद्या एरियामध्ये भेटत असेल आणि त्या एरियामध्ये कुठेही एखादं नवीन सेंटर अवेलेबल नसेल, एखादं एक्झिस्टिंग सेंटर नसेल, तर अशा ठिकाणी एम-के-सी-एल ओपन एरिया जाहीर करतं आणि हा ओपन एरिया जाहीर केल्यानंतर तेवढ्या रेंजमध्ये, तेवढ्या एरियामध्ये एम-के-सी-एल 1, 2 किंवा 3 त्यांनी ओपन एरियाच्या यादीमध्ये ज्याप्रमाणे नमूद केलेलं आहे, त्याप्रमाणे तिथं सेंटर्स देऊ इच्छित आहे. एम-के-सी-एलचं हे अतिशय स्ट्रिक्ट धोरण आहे, की कुठलाही व्यक्ती एखादं सेंटर जर अप्लाय करत असेल, त्यांनी ह्या विहित करून दिलेल्या एरियामध्येच अप्लाय केलं पाहिजे. तुम्ही म्हणाल, की ह्या ओपन एरियापासून तर मी जवळ आहे, तिथून 50 फुटावर आहे किंवा तिथून मी 100 फुटावरच आहे. अशा पद्धतीने कुठल्याही पद्धतीने एक्सक्यूज एम-के-सी-एल सहन करत नाही. एम-के-सी-एलचं म्हणणं आहे, मी जो दिलेला एरिया आहे, त्या एरियामध्येच तुम्ही अप्लाय केलं पाहिजे. तर ही एक महत्त्वाचा निकष एम-के-सी-एलचा असतो आणि हा निकष कदाचित चांगलासुद्धा आहे. कदाचित नाही 100% चांगलासुद्धा आहे, की आहे ते पोटेन्शियल एरिया ओळखून तिथे सेंटर्स देणं आणि ज्या ठिकाणी आपल्या एक्झिस्टिंग सेंटर्स आहेत, त्यांना कुठल्याही प्रकारची हानी न पोहोचता हे सेंटर्स मिळावे, हा या सर्वामागचा एम-के-सी-एलचा हेतू आहे. तर बघा, तुम्ही जर नीट लिस्ट ओपन केली, तर तुम्हाला लक्षात येईल, की एम-के-सी-एलने एक मोठी यादी जवळपास 32 पानांची नाही 35 पानांची ही यादी एम-के-सी-एलने अख्ख्या महाराष्ट्रभरातून, अख्ख्या जिल्ह्यातून तुम्हाला वेगवेगळ्या यादी दिलेल्या आहेत आणि या यादीप्रमाणे तुम्हाला दिलेलं इथं डिस्ट्रिक्ट आहे. बघा तुम्हाला इथं दिसत असेल. थोडंसं मी साईज थोडी छोटी करतो. आता तुम्हाला इथे दिसत असेल, की इथे तुम्हाला जिल्हा दिलेला आहे, बरोबर? त्याच्या शेजारी तालुका, त्याच्यामध्ये असणारी सिटी
तो रुरल आहे का अर्बन आहे, बरोबर? त्याच्यानंतर कुठल्या भागामध्ये, कुठला स्पेसिफिक एरिया. आता बघा हे कुठे आहे बीड जिल्ह्याचं दाखवलेलं आहे. आता बीड जिल्ह्यामध्ये काय म्हटलंय त्यांनी मेन रोड, लोखंडी सावरगाव या ठिकाणातल्या ह्या एरियामध्ये दिलेलं आहे आणि तिथं मेन रोड लोखंडी सावरगाव या ठिकाणी तुम्हाला विशेष त्याचा पिन कोडसुद्धा दिलेला आहे, की ह्या एरियामध्येच तुम्ही अप्लाय करू शकतात. अशा प्रत्येक ठिकाणी आता तुमचं महत्त्वाचं काय काम असणार आहे, की तुम्ही ह्या सर्व जिल्हे बघितले पाहिजेत. तुम्ही कुठल्या जिल्ह्यात येतात, त्या जिल्ह्याप्रमाणे तुम्ही कुठल्या शहरात येतात, कोणत्या सिटीमध्ये येतात आणि ते दिलेल्या लोकेशनमध्ये येतात का? लक्षात ठेवा तुम्ही म्हणाल, "सर इथून माझं सेंटर जवळ आहे, तर तुम्हाला मिळायला पाहिजे." असं नाही. त्यांनी जो एरिया इथे दिलेला आहे, त्याच एरियात तुम्ही वापरू शकतात. बघा आता इथे काय म्हटलंय, "न्यूली डेव्हलप्ड एरिया ॲट सफिशियंट डिस्टन्स फ्रॉम द एक्झिस्टिंग सेंटर." बघा काय म्हटलंय, नवीन एरिया जो डेव्हलप झालेला आहे आणि एक्झिस्टिंग सेंटरपासून एक विशिष्ट अंतरावरच तुम्ही हे सेंटर ओपन करू शकता. "ए-एल-सी कॅनॉट बी गिव्हन इन द मेन सेंट्रल एरिया ऑफ द टाउन." जिथे सेंट्रल एरिया आहे, तिथे कदाचित एखादं सेंटर असावं. तिथं दिलं जाऊ शकत नाही. लोकेशन नियर ओल्ड, नॉट रिन्यूअल्ड ऑर क्लोज्ड ए-एल-सी आर सफिशियंट डिस्टन्स फ्रॉम द एक्झिस्टिंग सेंटर. एखादं बंद झालेलं आहे त्याच्याजवळ टाकू शकतात. पण एक्झिस्टिंग सेंटरपासून लांब असलं पाहिजे. स्कूल ऑर कॉलेज प्रिमाइसेसला प्राधान्य दिलं जातं आहे. बरोबर? या सर्व गोष्टी आता तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्ही ज्या जिल्ह्यात राहताय त्या जिल्ह्याचा एरिया पाहून तुम्ही या गोष्टी विचार केला पाहिजे आणि मगच तुम्ही त्या एरियासाठी अप्लाय केलं पाहिजे. तुम्ही जर त्या एरियात नसाल, तर जो इथे सांगितलेला एरिया आहे, त्या एरियात तुम्ही जाऊन तिथे जागा शोधून तिथे तुम्ही सेंटर टाकलं पाहिजे. एम-के-सी-एलच्या एम-एस-सी-आय-टी या कोर्समध्ये अतिशय पोटेन्शियल आहे. तुम्ही आजही जो व्यवसाय करता आहे, त्यापेक्षाही जास्त व्यवसाय, जास्त पैसे कमवण्याचं साधन एम-के-सी-एलच्या मान्यताप्राप्त एम-के-सी-एल बरोबर पार्टनरशिप करून तुम्हाला मिळू शकते. तर एका नवीन ठिकाणी सुद्धा तुम्ही जाऊन ही गोष्ट जरी केली, तरी तुम्हाला त्याचा फायदाच होणार आहे. तर ह्या एरियाचा प्रत्येकाने वापर करून त्याच ठिकाणी सेंटर ओपन करण्याचा विचार करायचा आहे. आजच्या या व्हिडिओसाठी आपण इथेच थांबूया. तुम्हाला ही ओपन एरियाची यादी, लिस्ट मी ह्याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये किंवा याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टाकून देतो. जेणेकरून तुम्ही ती पाहू शकाल आणि जेणेकरून तुम्हाला या गोष्टीची माहिती मिळेल. ओके. आजच्या व्हिडिओसाठी इथेच थांबूया. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.